भाजपने राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्याने ते आता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय। भाजपने राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला। अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजप विरोधात बंडाचं निशाण फडकवत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं। माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भाजपात प्रामाणिक कार्यकर्त्यास किंमत नाही, त्यामुळे पक्षाच्या विरोधात मुलाच्या निवडणुकीसाठी बंड करणार असल्याचं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी याच पत्रकार परिषदेत जाहीर केलं। राहुरी पाथर्डी मतदार विधानसभा मतदारसंघात भाजपनं पुन्हा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली। सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारीचे दावेदार असणारे सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संतप्त होत सत्यजित कदम यांनी ही निवडणूक अपक्ष लढविण्याचा आग्रह धरलाय। मला नेता बनवणारे माझे कार्यकर्ते विधानसभा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा मान राखावा लागेल, असं कदम यांनी सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवळाली प्रवरात संचलन संपताच माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेत बंडाचे निशाण फडकवलं। सत्यजित कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातच पत्रकार परिषदेसाठी आले होते। पक्षाच्या विरोधात जरी बंड केला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कायम राहणार, असं चंद्रशेखर आणि सत्यजित कदम यांनी सांगितलं। यावेळी सत्यजित कदम बोलताना म्हणाले, पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मला ही विधानसभा लढवायची आहे याची कल्पना दिली होती, मात्र पक्षानं माझा विचार केला नाही, त्यामुळे मला वेगळा विचार करावा लागतोय। कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय जाहीर केला जाईल असं म्हटलं असलं तरी अप्रत्यक्षरित्या अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचं बोलण्यातून जाणवत होतं। उमेदवारी मिळण्यासाठी जे राजकारण होतं तिथे मी कमी पडलोय। उमेदवारी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले का असं विचारलं असता उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न झाले असतील, परंतु माझी उमेदवारी नाकारल्याने पक्षाला निश्चित तोटा होईल। पक्षानं चेहरे बदलायचं ठरवलं होतं। माझी तिसरी पिढी भाजपात काम करत आहे। एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तिकीट मिळालं पाहिजे होतं। पराभव झालेल्या उमेदवाराला पुन्हा उमेदवारी द्यायची नाही असं असतानाही माझी उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय घेणं भाग पडतंय। तर माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले, गेल्या 3 पिढ्यांपासून स्वयंसेवक आहे। सूर्यभान वहाडणे यांच्यामुळे मला विधानसभेचं तिकीट मिळालं होतं। मी माझं तिकीट माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मनानं दिलं होतं। त्याचा मान राखून यावेळी तरी कर्डिले यांनी सत्यजित कदम याच्यासाठी थांबलं पाहिजे होतं। भाजप जर एकनिष्ठ कार्यकर्त्याचा विचार करत नसेल तर मुलासाठी मला देखील वेगळा विचार करावा लागेल। पक्षात घुसमट होतीये, भाजप वेगळा विचार करतोय, त्यामुळे आम्हालाही वेगळा विचार करणं भाग पडतंय, असं माजी आमदार कदम यांनी सांगितलं। यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढूस, अजित चव्हाण, सचिन शेटे, सतीश वने, संतोष चव्हाण, रामेश्वर तोडमल, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब मुसमाडे, सुधीर टिक्कल, सुभाष पठारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। 19ला मी उमेदवारी मागितली होती पक्षाकडे, परंतु त्यावेळेस माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब हे आमदार होते। पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली। त्यावेळेस कदाचित तो अंदाज येत होता की ते निवडून येऊ शकणार नाहीत, त्यामुळे मी पक्षाकडे प्रामाणिकपणे हे सांगायला गेलो होतो की मला उमेदवारी द्या, मी निवडून येतोय। ते घडलं नाही। त्यावेळेस मला सांगण्यात आलं की यावेळेस थांबा, पुढच्या पंचवार्षिकला तुमचा नक्की विचार करू। आत्ता त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात आशा होती, आम्ही त्याप्रमाणे तयारीलाही लागलो होतो। पक्षाने आत्तापर्यंत झुलवत ठेवलं। वरिष्ठ नेत्यांशी सगळ्यांशी भेटी झाल्या, त्यावेळेस त्यांनी नक्की विचार करू, आपण नाव येतंय तुमचं यादीला, तुम्ही सर्वेमध्ये आहे, ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सगळ्या सांगितलेल्या होत्या। आणि ते सगळं झाल्यानंतर आज यादी डिक्लेअर झाली, तोपर्यंत कुणीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचा संपर्क केला नाही। यादीला नाव आम्हाला वाचायला मिळालं, तोपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं की आमचं नाव कुठेतरी येईल, ते नाव आलं नाही। योग त्यावेळेस काहीतरी कार्यक्रमाच्या गडबडीत असल्यामुळे मला तो निरोप उशिरा मिळाला आणि ते सगळं उरकलं आणि आपल्या समोर आत्ता आलोय। तर कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला भेटायला येतात आणि निवडणूक लढवाच अशा कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत।
आता काय भूमिका तुमची असणार आहे? तुम्ही उमेदवारी करणार आहात राहुरी मतदारसंघात? मी खरं सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, परंतु मला नेत्यांच्या लाईनमध्ये बसवणारे माझे कार्यकर्ते माझे सगळे सहकारी आहेत. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय मी घेणार नाही. मागच्या वेळेला मी पक्षाच्या वरिष्ठांचं सर्वांचं ऐकलं आणि शांत बसलो होतो, परंतु यावेळेस मी कार्यकर्त्यांच्या भूमिका संपूर्णपणे त्यांची जी काय मतं आहेत ती जाणून घेतल्यानंतर जे काही एकमत ज्या गोष्टीवर होईल त्याच्यात आम्ही पुढे जाऊ. पराभूत झालेल्या उमेदवाराला परत एकदा उमेदवारी दिली गेली, कुठेतरी नवीन चेहरे दिले जातील अशी भाजपकडून चर्चा होती, ती पूर्ण झाली नाही. ही आम्ही आपल्याच माध्यमातून चर्चा ऐकलेली होती, त्यामुळे आमच्याही आशा जरा जास्त वाढल्या होत्या, परंतु आज उमेदवार ज्यावेळेस जाहीर झाले त्यावेळेस तसं काही वाटलं नाही. भाजपमध्ये निष्ठावारांना डावललं जातंय असं वाटतं? नक्कीच वाटतंय. भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी आपली काही चर्चा झाली होती का तिकिटाबाबत? प्रत्येक मी नेत्यांना भेटून आलेलो होतो, जे या प्रक्रियेमध्ये होते किंवा पक्षाच्या शिस्तीप्रमाणे जे नेत्यांकडे गेलं पाहिजे, ज्यांच्याशी बोललं पाहिजे, त्या प्रत्येकाशी मी बोलून आलेलो होतो आणि प्रत्येकाने मला आश्वस्त केलं होतं की यावेळेस तुला नक्की संधी दिली जाईल, परंतु असं काही घडलेलं नाही. आता बंडाचं निशाण भडकावण्याची तयारी सुरू दिसते. मी माझी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की मी माझे सगळे सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेईल. वडिलांनाही त्यावेळेस जनसंघाचं काम करत होते. वडील प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे, उत्तमराव पाटलांच्या बरोबर काम केलं आहे. त्याचबरोबर आदरणीय आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबरही त्यांचे संबंध होते. ते वडिलांना ओळखत होते. त्यांना 3 वेळेस पार्टीने सांगितलं तुम्ही उभे राहा, कारण आपल्याला ऑल इंडिया लेवलला ओळख निर्माण करायची भाजपची जनसंघाची, आणि म्हणून ते 3 वेळेस जनसंघाचं तिकीट, 2 वेळेस जनसंघाच्या, 1 वेळेस याच्या पार्टीवर ते उभे राहिले. दुर्दैवानं त्यावेळेस परिस्थिती नव्हती, त्यावेळेस ते पडले. आणि नंतर आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता मी संघाचा कार्यकर्ता आहे किंवा संघाचा स्वयंसेवक आहे हे सांगायला कुठेही मला लाज वाटत नाही. मी प्रथमतः संघाचा प्रामाणिक स्वयंसेवक आहे आणि मला संघाने सांगितलं की तुम्ही आता भाजपमध्ये जनसंघामध्ये काम करा, म्हणून मी जनसंघामध्ये काम करायला लागलो. जनसंघानंतर आपली पार्टी झाली, पार्टीनंतर आता भाजप आहे, तर मी आता त्याप्रमाणे जनसंघापासून आपल्या पार्टीचं काम करतोय. 95ला या ठिकाणी भाजपचं ही जागा असल्यामुळे भाजपला तिकीट दिलं गेलं. त्यावेळेस त्या उमेदवाराचं, भाजपच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण नंतर आदरणीय सूर्यभान पाटील वहाडणे हे प्रदेशाचे अध्यक्ष असताना सूर्यभानजींनी मला घरी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर, यावेळेस मी तुला तिकीट देतोय. या निमित्तानं खरं म्हणजे अण्णासाहेबांनी प्रचंड काम केलं, पण अण्णासाहेबांचं कुठेही चीज झालं नाही, म्हणून यावेळेस तुला मी भाजपचं तिकीट देतोय. तिकिटाकरता काय प्रयत्न करावे लागतात हे अगोदर मला नव्हतं माहीत. सूर्यभानजींनी मला बोलवलं, फोन करून घरी बोलवलं आणि मला सांगितलं हे तिकीट घेऊन जा. वाजत गाजत तिकीट मला दिलं आणि त्यावेळेस आदरणीय सूर्यभानजी असतील, आणखी त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते सगळ्यांनी मला प्रचंड काम करून, जीवाचं रान करून, सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यावेळेस बाय इलेक्शनमध्ये मी थोड्या मताने का होईना विजयी झालो. बंधूंनो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 47 सालापासून राहुरी तालुक्यामध्ये कधीच जनसंघाचं भाजपचं खातं उघडलं नव्हतं. पण तो त्यावेळेस सूर्यभानजींनी तिकीट दिल्यामुळे, त्यांनी काम केल्यामुळं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर मी त्यावेळेस थोड्या मताने का होईना परंतु आमदार झालो. युतीचं शासन असल्यामुळे सगळे वडिलांना ओळखत होते आणि म्हणून मला सगळ्यांनी मदत केली. त्याचा परिपाक मोठ्या प्रमाणावर राहुरी तालुक्यातले पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे सगळे प्रश्न जवळजवळ मार्गी लागत गेले. आणि परत पुढच्या वेळेस मला तिकीट दिलं गेलं. त्यावेळेस मी थोड्या मतांनी पडलो, पण तिसऱ्या वेळेस परत मला तिकीट दिलं आणि मी 10,000 मतांनी निवडून आलो. अशा पद्धतीने मला 3 वेळेस भाजपने उमेदवारी दिली. 2 वेळेस मी विजयी झालो, 1 वेळेस दुर्दैवानं पडलो. आणि नंतर शिवाजीराव कर्डिलेंना त्यांचा मतदारसंघ गेला आणि नंतर मी शिवाजीराव कर्डिलेंना माझं तिकीट मला असतानाही मी माझं तिकीट
आपले त्यावेळेचे नेते गोपीनाथ मुंडे यांना सांगून माझं तिकीट त्यांना दिलं, त्यांना पार्टीत आणलं आणि त्यांना तिकीट दिलं. त्यांच्याबरोबर राहिलो. मी मुंडे साहेबांना सांगितलं होतं, साहेब आपण मला माहिती आहे अटलजींचं सरकार एक मतानं पडलेलं आहे देशातून, आणि म्हणून आपला उमेदवार कमी नाही झाला पाहिजे, आपला आमदार कमी झाला नाही पाहिजे, म्हणून मी थांबलो. कर्डिले साहेबांना उमेदवारी दिली, त्यांना त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना विजयी केलं, निवडून आणलं. आणि अशा पद्धतीनं आपला उमेदवार आपलं भाजपचं सीट जाऊ नये म्हणून मी त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं. आणि ते पण 3 वेळेस उभे राहिले, 2 वेळेस आमदार म्हणून निवडून आले, एकदा ते पडले, मी पण एकदा पडलो. मागच्या वेळेस तर म्हणजे योगायोगानं माझा मुलगा आता राजकारण करतोय माझ्या जागी, मी आता सक्रिय राजकारणातून थांबलोय. पण आता माझा मुलगा राजकारणात आल्यामुळे तो गेल्या 5 वर्षापासून आपल्या देवळाली नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे, नगराध्यक्ष म्हणून काम करतोय. अत्यंत चांगलं काम त्यांनी नगराध्यक्ष म्हणून केलेलं आहे. सगळीकडे त्याचा गावगाव आहे आणि जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी तो पहिल्यांदा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला. कामही त्याचं चांगलं आहे, तो काम करतोय म्हणून त्याच्या कामाच्या जोरावर त्यांनी तिकीट मागितलं होतं मागच्या वेळेस. दुर्दैवाने त्याला ते मिळालं नाही आणि कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती यावेळेस सत्तेतलं नक्की तिकीट मिळेल, भाऊ पण प्रयत्न करतात, पण दुर्दैवाने ते मिळालं नाही. त्यामुळं मागच्या वेळेस त्याला तिकीट जरी मिळालं नाही तरी पण या निमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांना जो विचार होता तो मी सगळ्यांना विनंती करून थांबवलं, सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवलं. आणि मी सत्तेतलं म्हणलं आपल्याला आता यावेळेस उभं राहायचं नाही, पार्टी विरुद्ध बंड करून उभं राहायचं नाही असं सांगितलं. त्यांनी पण त्या मोठ्या मनाने ऐकलं. त्यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासित केलं होतं की भाऊ यावेळेस थांबा, तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की तिकीट देतो. ठीक आहे, मी म्हणलं, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलं तर ठीक आहे यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस आमचा नक्की विचार झाला पाहिजे. त्याप्रमाणे मागच्या वेळेस आम्ही थांबलो, त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला तिकीट मिळालं नाही, त्यावेळेस आम्ही काहीही भूमिका घेतली नाही. यावेळेस सुद्धा त्याला तिकीट नाकारण्यात आलं आहे आणि म्हणून यावेळेस मात्र मी त्याला काहीही सांगणार नाही. तो आणि त्याचे कार्यकर्ते जे म्हणतील, जो निर्णय करतील त्या निर्णयावर मी राहण्याचं ठरवलेलं आहे. प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात. ऋणानुबंध विश्वविवाहाच्या सोबतीनं फक्त 999 रुपयात. ऋणानुबंध विश्वविवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्वविवाह सोबत. लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो. योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण. येथे गुण, सवयी, छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात. कुर्यात सदा मंगलम ऋणानुबंध विश्वविवाह. आपल्याला हवा तसा जोडीदार जीवनसाथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्वविवाह येथे संपर्क साधा. ऋणानुबंध विश्वविवाह येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी. त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा. आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवीपेट और सावेडी में भी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.